ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेश वाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, आपली शेअर बाजारातील गुंतवणूक नफ्यात रूपांतर होण्यासाठी उत्तम कंपनी निवडणे गरजेचे असते. परंतु ती उत्तम कंपनी निवडण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांचे नाव कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असतो. तर मित्रांनो, परवा मी एक व्हिडिओ बनवलेला, तर त्या व्हिडिओत मी आवाहन केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. त्यानुसार एका बंधूंनी फिनोटेक्स केमिकल म्हणजेच FCL ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पहिला मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे फिनोटेक्स केमिकल. आणि मित्रांनो, फिनोटेक्स केमिकल ही कंपनी स्पेशालिटी केमिकल ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, फिनोटेक्स केमिकल म्हणजेच FCL ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत गुजरात फ्लोरो, नवीन फ्लोराईन, विनाती ऑर्गॅनिक, अतुल, सुप्रीम पेट्रो, ॲक्युटास केमिकल, आरती इंडस्ट्रीज, अनुपम रसायन, फ्लिन सायन्स, तसेच प्रिव्ही स्पेशल. मित्रांनो, फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 23 ऑक्टोबर 2025 आणि आज फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीचा एक शेअर्स ₹247.80 ह्या किमतीला बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा 52 हाय व 52 लो किंमत. मित्रांनो, 52 लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो बाजारात शेअर्स आहे तर तो शेअर्स 52 म्हणजे सुमारे 13 महिन्यात त्याची जास्तीत जास्त किती किंमत झालेली, तो असतो 52 हाय. व त्याची 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली, तो असतो 52 लो. तर फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीचा 52 हाय किंमत आहे ₹387 व 52 लो किंमत आहे ₹207. आणि तोच फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला ₹247.80 ह्या किमतीला मिळत आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या
सॉरी फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असेच आपण 2 वर्ष मागं गेल्यास फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीचा एक शेअर्स 327 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीचा एक शेअर्स 30 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीचा एक शेअर्स 12 रुपये 45 पैशाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, आज दिनांक आहे 23 ऑक्टोबर 2025 आणि आज फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे 2839 करोड रुपये. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात. आणि ते मार्केट कॅपिटल आज आहे फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीचे 2839 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा की तोटा झालेला आहे व तो किती झालेला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीला 2025 साली 109 करोड रुपये 109.21 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 121.2 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 89.55 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 56.89 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 44.56 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत, म्हणजे त्यांनी मालकी हक्क घेतलेला आहे, म्हणजे त्या कंपनीचे शेअर्स घेतलेले आहेत ते पाहणे. तर मित्रांनो, फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीत 62.88% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, त्यांचा हिस्सा 2.34% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. त्यामध्ये कोण कोण येतं, त्यामध्ये मोठमोठ्या आपल्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीत 1.63% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीला 2021 साली 44.56 करोड रुपये नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिटमध्ये दरवर्षी भरघोस वाढ होऊन 2025 साली तोच नेट प्रॉफिट 109.21 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे त्या नेट प्रॉफिटमध्ये सतत दरवर्षी भरघोस वाढ झालेली आहे. त्यामुळेच फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 327 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 30 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 12 रुपये 45 पैशाला मिळत होता, तोच फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 247 रुपये 80 पैसे ह्या किमतीला मिळत आहे. म्हणजेच काय, तर फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीत सुमारे 10 वर्षापूर्वी लम्पसममध्ये 12 रुपये 45 पैसे. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एक शेअर जर पकडला तर फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीत 10 वर्षापूर्वी 12 रुपये 45 पैसे गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 247 रुपये 80 पैसे झालेले आहेत. म्हणजेच काय, तर
10 वर्षापूर्वीचे 12 रुपयाचे आत्ता 247 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी अतिशय उत्तम असती तर त्याच्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीत ते 62.88% म्हणजे अतिशय उत्तम आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो, फिनोटेक्स केमिकल ही कंपनी 2021 पासून सतत नेट प्रॉफिटमध्ये आहे, परंतु 2024 साली या कंपनीला 121.2 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तर तो नेट प्रॉफिट 2025 साली 109.21 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे 2024च्या तुलनेत 2025 साली नेट प्रॉफिटमध्ये जरा कमी आलेली आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असती तिचा नेट प्रॉफिट सतत दरवर्षी वाढत असतो. तर फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट 2024च्या तुलनेत 2025 साली कमी झालेला आहे. तसेच प्रमोटर होल्डिंग ह्या कंपनीचे अतिशय उत्तम आहे. त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो, फिनोटेक्स केमिकल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा ही विनंती. तसेच मित्रांनो, आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा. आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा म्हणजे आपण लवकरात लवकर शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत. तर मित्रांनो, आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती. भारत माता की जय.